धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटील यांचा दणदणीत विजय, तर शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड उपाध्यक्ष. अर्चना पाटील विजयी होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष. मुंबईमध्ये लोअर परळमधल्या प्रदर्शनात मराठीचं एकही पुस्तक नाही. ठाकरेंची शिवसेना आक्रमक शिवसैनिकांनी फिनिक्स मॉल येथील पुस्तक प्रदर्शनाच्या स्टॉलवर घातला गोंधळ. गेल्या 4 दिवसांपासून प्रदर्शन सुरू. यवतमाळमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतल्या रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम, विविध प्रकारचे बिल लावून गरीब रुग्णांकडून घेतले जात आहेत अधिकचे पैसे. जन आरोग्य समितीकडून 8 खासगी रुग्णालयांना नोटिसा, 4 रुग्णालयांना ठोठावण्यात आला दंड. नाशिक महापालिकेतल्या 1.25 लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार संकटात. पोषण आहाराच्या 42 सेंट्रल किचनसाठी व्यावसायिक गॅसची गरज. महापालिकेच्या शिक्षण विभागाचं जिल्हा पुरवठा विभागाला पत्र. सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. सीईटीच्या प्रवेश परीक्षा 24 मार्च पासून. LLB 3 आणि 5 वर्ष, बीएड बीपीएड सह 7 अभ्यासक्रमांचा समावेश. 17 मे पर्यंत चालणार परीक्षा. सर्व 17 प्रवेश परीक्षांना मिळून 12,94,409 विद्यार्थ्यांची नोंदणी. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट. तापमान 41 अंश सेल्सिअसवर. नागरिक उकाड्याने हैराण. नकली नोटांचा हार. महापालिका प्रशासनाला भेट. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादीचे राजू बनसोडे आक्रमक. महापालिका आयुक्तांवर बनसोडेंचे गंभीर आरोप. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर. उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ. चिपळूणच्या कुडप गावाकडून टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी. गावातल्या महिला आणि शाळकरी मुलांची पाण्यासाठी पायपीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.